बचतीच्या रकमेला बाद न येता हितोपदेश. म्हणून मग हो एक सांगू आणि पुढे जातो. हितोपदेशाचा शेवट. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात तिथपर्यंत जगाकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कोणाजवळच पैसा नसतो. स्टेटमेंट कळली? समजून सांगतो. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात ना काय हो तिथपर्यंत तुम्हाला कोणी नाही म्हणतच नाही. माझं बोलणं समजलं का? अहो या 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 माणसं बघा भेटली की नाही. काय लागलं ते या बरं का आमच्याकडे घेऊन जा, कारण त्याला माहिती आहे मागायलाच येणार नाही. मग एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला. त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती. म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या म्हणून आलो. नाही नाही म्हणले त्यावेळची परिस्थिती निराळी होती. माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते. आता माझ्याकडे नाहीत, मी होते म्हणून म्हणालो. लक्षात ठेवा, जिथपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तिथपर्यंत सगळ्यांच्या खिशात असतात. पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा जगात तुम्हाला देण्याकरता 1 रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो. हे विसरू नका. म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो, कधी आपला खिसा रिकामा करू नका. आपल्या पोटात वागवलेले असले तरी. माझं बोलणं कळलं? चिल्लर त्यांना द्यावी, बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी. त्याला प्राणप्रतिष्ठाही करण्याची गरज उत्सवांच्या निमित्ताने असते. पण एरवी आपल्या प्राणाची प्रतिष्ठा त्यांनीच केलेली आहे म्हणून जिवंतपणा आहे. इथला प्राण संपल्यानंतर तुमची प्रतिष्ठा काय? नाही नाही, इथला प्राण संपल्यानंतर तुमची प्रतिष्ठा काय? तुमची प्रतिष्ठा माहिती आहे? पाऊस असला तरी स्मशानात न्यायचं आणि पेटवून द्यायचं. प्रतिष्ठा कळली? जास्ती साठलेला कचरा जसा आपण पेटवून देतो तसं तुमच्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित आहे बरं का. माझ्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी प्राणाची प्रतिष्ठा झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मला प्रतिष्ठा आहे. म्हणून या बसा, चहा घेता का, पोहे घेता का? मग म्हणतात यांना पोहे आवडत होते बरं का. काय पण यांना पोहे आवडत होते म्हणून हे खायचे गप्प बसलेत असं समजू? कशा करता सांगितलं मी? जेव्हा जो काही गणपती आपला चाललेला आहे, जे काही आपण ऐकतोय, तो काही असा नाही. तो एकदा तुमच्या चित्तात जडल्यानंतर, तो तिथून त्याची स्थापना झाल्यानंतर तुमच्या हृदयात या प्रवचनाच्या माध्यमातून तो कधी हलू नये हीच संकल्प आहे. म्हणून आपण प्रार्थना केली, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी दोजी. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखा द्रष्टा निर्माण झाल्यानंतर मग काय विचारावं? साहित्य काय, काव्य काय, नाट्य काय? बरं का हो, कौतुकच सगळं. काव्य आणि नाट्य हा जरा खालचा प्रकार आहे साहित्यातला. म्हणून क्षुद्र घंटिका असं वर्णन केलं. पायातले पैंजण. क्षुद्र घंटिका का म्हटलं नाही का? हो, म्हणजे साहित्यातला. आता वर जे ब्रह्माबद्दल वर्णन केलं, कशाबद्दल वर्णन केलं? ओम नमोजी आद्या, आद्य तत्वाबद्दल वर्णन केलं. आणि आता काय? काव्य आणि नाट्य या क्षुद्र घंट असं वर्णन करत करत महाराज म्हणाले, देखे काव्य नाटिका जे निर्धारिता सकौतुका त्यांची ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. मग त्याच्यातून जो अर्थध्वनी निर्माण होतो, काल आपल्याला सांगितलं दृश्य काव्य असून बाकीचे काव्य मग आता कसं आहे? दृश्य आहे. काल पुष्कळ सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल. आता काव्यामध्ये पुराण मोडतात. महाभारत आहे,
हे काव्य आहे, महाकाव्य आहे. रामायणाला सुद्धा आपण काय म्हणतो? महाकाव्य म्हणतो. महाभारताला सुद्धा आपण काय म्हणतो? महाकाव्य म्हणतो. मग असं जे आहे, आता त्याच्यातला जो अर्थध्वनी आहे हा शब्दाने असा आहे आणि त्यातल्या ध्वनीने, एक सांगू का, काव्याचं जीवित म्हणजे ध्वनी. शब्दातून जो ध्वनी प्रगट होतो ते त्या काव्याचा जिवंतपणा आहे बरं का. त्याच्यामध्ये जर तो ध्वनी तसा प्रगट झाला नाही तर तो अर्थ उमटत नाही. ध्वनी फार आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय 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 जय. नाही का, ध्वनी प्रगट होणं काय काय महत्वाचा भाग आहे. तसा ध्वनी, अर्थध्वनी शब्द काय वापरला? देखे क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. अर्थध्वनी, त्या ध्वनीतून, अहो ध्वनीतून आपल्याला पुष्कळ कळतं ना बरं का. अहो ध्वनी कितीतरी सांगतो. शाळा भरल्याचंही सांगतो आणि शाळा सुटल्याचंही सांगतो. ठण 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 भरली बर का, पहिली घंटा झाली बर का, सुटली बर का. ध्वनी, साध्या बोलण्यातून सुद्धा जो ध्वनी उमटतो ना त्याच्यातून माणसाला कळतं की रागवलेत का लाक्षणिक बोलतायत का खोटं खोटं बोलतायत. हे कशातून कळतं? काय बरं झालं यायचं सुचलं घरी. आता काय स्वागत आहे का? आगतम स्वागतम काय आमचे मामा सुरुवात करतात, आगतम स्वागतम. या बरं झालं. घराकडे पाय वळले हे काय कमी आहे? अथवा ध्यानी काव्य, गुणीभूत व्यंग काव्य, चित्र काव्य, अशी अनेक प्रकारची काव्य आहेत. आता पुढे जाऊया. नाना प्रमेयांची आपरी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भली. या काव्य नाटकातील निरनिराळ्या सिद्धांताचे प्रकार व त्यांचा सुरेखपणा ही मार्मिकपणाने पाहिली असता त्यात औचित्यपूर्ण पदे आहेत. ती सुंदर रत्ने आहेत. काय सांगतायत बघा. नाना प्रमेयांची आपरी. प्रमेय म्हणजे काल आपल्याला सांगितलं सिद्धांत. सिद्धांताच्या शिवाय बोललंच नाही बरं का. आपलं हे काय चाललंय? सिद्धांत आणि दृष्टांत. दृष्टांत कशा करता असतात? सिद्धांत समजण्याकरता नाही का. आता घंटा, नाद हा आत्ता मगाशी 2 मिनिटापूर्वी माझा सिद्धांत होता, पण तो सिद्धांत तुम्हाला लक्षात येण्याकरता मी दृष्टांत मांडले. मग लाक्षणिक आवाज कसा, रागाचा आवाज कसा, म्हणजे ध्वनी कसं काम करतो लक्षात आलं का? मी मागेही तुम्हाला सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत. त्यापैकी 4,500 सिद्धांत आणि 4,500 दृष्टांताच्या ओव्या आहेत. कशा करता दृष्टांत? सामान्य माणसाला कोणतीही गोष्ट दृष्टांताच्या माध्यमातून कळते. एखाद्या माणसाला माहिती नसेल नाव तर काहीतरी माध्यम वापरावं लागतं बरं का. नाहीतर काही कळत. अगं तो कपाटातला कागद आण. बायको म्हणली अहो कपाटात सगळेच कागद पडलेत, कोणचा आणू? अगं त्या हिरव्या फाईलच्या खाली ठेवलाय तो. हा कळलं. हिरव्या फाईलने काय दाखवलं? हा मग तिथे 2-3 होते. अहो म्हणले 2-3 आहेत, त्यातला कोणचा आणू? त्यातला लखोट्यात ठेवलाय तो आण. याने काय झालं? मग त्याने बरोबर आणून दिलं बरं का. तसं सिद्धांत काय याच्यातला? तर मला तो कागद मिळणं. सिद्धांत काय? मला तो कागद मिळणं. आता तो मिळण्याकरता मी कुठे ठेवलाय, काय ठेवलाय हे प्रवचन तर करायला. प्रवचन केल्याशिवाय तो कागद कसा सापडणार?
नीट समजून सांगितल्याशिवाय कागद सापडत नाही, तसं दृष्टांत द्राष्टांताच्या माध्यमातून त्याचा योग्य उपाय केल्याशिवाय मूळ सिद्धांत कळत नाही, मूळ प्रमेय कळत नाही. हा सिद्धांत आहे सांगायचा, कळलं? हे लक्षात ठेवा. म्हणून काही काही माणसं म्हणतात, अहो किती दृष्टांत, अहो इतके कोटी तुमचे इतके शहाणी आहेत, बरं का. काही वेळेला माणसं म्हणतात, अहो ज्ञानेश्वरीमध्ये एवढे दृष्टांत द्यायची काय गरज आहे. म्हटलं तुम्ही नव्हता ना समोर सांगायला. तुम्ही समोर असतात तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगायचीच गरज नसती, कारण तुम्हाला काही ऐकायचीच गरज नाही, इतके शहाणे आहात. मला आठवतं एक संमेलन होतं, त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातले विद्वान होते. त्यांनी काय विधान केलं माहिती आहे का? म्हणाले, मला नेहमी वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, 22व्या वर्षी हे चूक झाली. मी जर असतो तर त्यांना सांगितलं असतं, फार घाई करताय, थांबा. मी हळूच म्हटलं, कशा करता? अजून दगड खाण्याकरता थांबा का? कशा करता थांबा? जे 22 वर्ष जगले ते जन्माला आलेल्या दिवसापासून शेवट समाधीमध्ये जाई तोपर्यंत एक दिवस सुखाने जगून दिलं नाही, आणि 22 वर्ष झाल्यानंतर मी सांगितलं असतं, म्हटलं ना तुम्ही नव्हता, हेच बरं झालं. आणि एक लक्षात घ्या, एक महत्वाचं सांगतो, हजारो वर्ष दगडासारखं जगण्यापेक्षा एका जाई जुई चमेलीच्या फुलासारखं जगावं. 2 मिनिटं कोणाच्या हातात गेलं तर त्याचं जीवन सुवासिक करतं आणि आपण मरून जातं. हेच त्या फुलाचं आयुष्याचं मजा आहे. काय करता जगून दगडासारखं? अनेकाचं आयुष्याचं वरदान आहे, असावं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कोणी 100 वर्ष जगला तर आम्हाला नको आहे का? आमचा काय संबंध आहे? पण किती वर्ष जगला, त्यापेक्षा जगला ते कशा जगला. 22 वर्षच, खरं तर 16व्या वर्षीच कार्य संपलं, परवा सांगितलं. पण कसं सुवासिक जीवन, अशी सुमनमाला गुंफली शब्दाच्या माध्यमातून की ती अजून फुलं सुकली नाहीत. 750 वर्ष झाली तरी ती ओलीली फुलं सुकली नाहीत. हेच काव्य, कळलं का? मी सांगतोय ते काय आहे, बोलण्यातलं काव्य. म्हणजे तेच सांगितलं, पण कसं सांगितलं? काव्याच्या माध्यमातून. हा त्याच्यातला भाग आहे. म्हणून नाना प्रमेयांच्या परी अनेक विविध निरनिराळे प्रमेय सिद्धांत, काव्य नाटका नाना प्रकारचे सिद्धांत आहेत. नीतीची तत्व, हितोपदेश अथवा सुभाषिते आलेली असतात. लक्षात ठेवा, सिद्धांत कशाचे असतात? नीतीचे तत्वाचे सिद्धांत आहेत. तर काही सांगायला पाहिजेत का? बरं सांगतो. नीती तत्वामध्ये काय सिद्धांत आहेत? लग्न झाल्यानंतर बाईनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं. एखाद्या ठिकाणी नोकरी तुम्हाला लागली तर भरपूर पैसे खावेत. हा नीतीचा महान सिद्धांत आहे सध्या. असं बोलणं कळलं का? आपली बायको घरी ठेवावी, बाहेर अनेकाबरोबर फिरावं. याचं म्हणणं कळलं का? काय सांगतोय मी? नीतिमत्तेचा काही सिद्धांत आहे. सिद्धांत आहे कसं वागायला पाहिजे. एखाद्याने तुमच्यावर विश्वास टाकला तर मान कापली तरी हरकत नाही, पण कधीही अविश्वास होऊ नये. लग्न झालं, जे लग्न झाल्यानंतरचे नियम आहेत, एक लक्षात ठेवा, पाश्चात्य देश किती पुढे जाऊ दे, पण कालांतराने त्यांना सगळ्यांना आता इथेच येत आहेत. जेव्हा एड झाला ना अनेक संबंधातून, तेव्हा आता सगळे इथेच येत आहेत. एक पत्नी. कालांतराने हे चक्र असंच फिरत येणार आहे बघा. नीतिमत्तेतून जे एक लक्षात घ्या की पूर्वी जे निर्माण झाले असेच बकाल, मग वेदांनी त्यावेळेला नीतिमत्तेचे धडे घातले. त्याच्याकरता लग्न संस्था आली. काय आलं? लग्न संस्था आली. म्हणजे इकडे तिकडे बघायचं नाही. भोग वाटला की जनावरासारखं नाही. माफ करा मला, पण जनावराची अवस्था अशी असते, त्या बैलाला, त्या गाढवाला, त्या घोड्याला, त्या जनावरांना
ही आपली आई आहे का काय आहे हे कळत नाही, त्याला जनावर म्हणावं. जनावर म्हणावं. मग इथे नीतिमत्तेचे नियम घातले, लग्न संस्था स्थापन झाल्या. बरं का, कसं लग्न, मग त्याच्यामध्ये जरा विचित्रपणा आला, तो भाग निराळा. त्या काळातली नीतिमत्ता आजच्या काळामध्ये कायद्याने सुद्धा बाद ठरवलेली आहे. मी काय आता डिटेलमध्ये सांगत नाही, पण पुष्कळ भाग आहे नाही का, काही नीती आहे. आता जे माळेमध्ये सांगितलं जातं, मला वाटतं त्याच्यामध्ये सगळी नीतिमत्ता आली. मांस खाऊ नकोस, दारू पिऊ नकोस, जुगार खेळू नकोस, परस्त्री पुणी माते समान. संसारिक म्हटल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं उत्तम परिपोषण कर, नाही का. हो, बाहेरचीला साडी घेण्यापेक्षा, ती एक म्हण आहे माझ्या लक्षात नाही, पण फार चांगली म्हण होती, आता काही माझ्या लक्षात नाही, पण फार अशी शेलकी म्हण होती बघा आमच्या सातारा भागातली. जाऊ त्याचं लक्षात येत नाही, तर मी तरी काय करू. काय माझं म्हणणं लक्षात आलं का. कशा करता सांगितलं, आपल्या पोटी मुलं आलीत, कर्तव्य आहे तुमचं, नीतिमत्ता आहे ती, त्याला उत्तम शिक्षण देणं आणि असं शिक्षण द्यावं की त्याला स्वतःच्या पायावर उभं करावं, परिपूर्ण करावं, ही नीती आहे. म्हणून माळ घालताना जे सांगितलं जातं, मला एकच सांगायचं आहे, तेवढं जरी पाळलं तरी आयुष्य सुखाचं जाईल. किमान तेवढं पाळा बरं का. हजारो रुपये कमवू दे, पण नीतिमत्ता नाही पाळली तर आहे ते पैसे कुठे जातात कुणालाच कळत नाही. कुठे जातात, हजारो रुपये पगार गेला कुठे, का नीतिमत्तेने वागला नाही म्हणून. आणि नीतिमत्तेने वागल्यानंतर मी तुम्हाला सांगतो वर्म, ज्या घरामध्ये नीती आहे त्या घरातली लक्ष्मी ते घर सोडून कधीही जात नाही, कधीही जात नाही. त्या घरामध्ये धरून राहते ती, त्या घराला सोडून कधी जात नाही. आणि नीतिमत्ता बिघडल्यानंतर ती त्या घरामध्ये राहायला तयार होत नाही. एक मजा सांगतो तुम्हाला, किती माहिती आहे मला माहिती नाही, पण ऐकून ठेवा, इतिहास आहे हा. हे 4 मिनार आहे ना हैदराबादचं, ते का बांधलंय तुम्हाला माहिती आहे का, नसेल तर सांगतो. फार जुन्या जमान्याची गोष्ट आहे की त्या काळामध्ये निजामच्या जुन्या इतका अत्याचार माजला की ती लक्ष्मी तिथे राहायला तयार होईना. आणि असं सांगतात की ती जायला निघाली आणि त्या शिपायाने तिथे अडवलं. आता खरं खोटं मला विचारू नका पुन्हा, म्हणजे आणखीन पुन्हा म्हणाल कशात आहे. मी तिथे गेल्यानंतर जेव्हा हैदराबादला गेलो होतो, मी फार जुन्या काळी गेलो, आमचे महाराजांची शिष्यमंडळी तिथे खूप आहेत हैदराबादला, माझ्या असते 400-500 असतील प्रॉपर हैदराबादमध्ये. नेहरू स्टेडियमला माझे कार्यक्रम झाले होते, मला वाटतं इथे नेहरू स्टेडियमच आहे ना.